कदम साहेबांचा फोन झाला का? हा झाला. काय म्हणले ते? ते म्हणाले लवकरात लवकर फाईल पोचवा. सुरजाला पाठवूयात की? नाही नाही, सुरजा नको, आपण स्वतः जाऊ. हवा आपण नाही गेले तरी चालते. काम होईल म्हणालेत कदम साहेब. टॅलेंट. राजकारणात स्वतःच्या बापावर पण विश्वास ठेवायचा नसतो. आता ही फाईल गायब करायला किती वेळ लागणार आहे? समजा ही फाईल उद्या गायब झालीच आणि ते म्हणले तुमचा माणूस आलाच नाही, मग? म्हणून आपण स्वतः जायचं आणि सही घेऊन यायची. काय? चला आपण जाऊया. दर फाईल. चला. काय भैया साहेब, गडबडीत आहेत वाटतं. नाही नाही, असं काय नाही, या की. नाही नाही, कुठं तर निघालायत तुम्ही, नंतर येते मी. अहो ते काय महत्वाचं काम नाही, तुम्ही या. ते काम बी होईल की नंतर. नक्की ना? अहो नक्की मामी. नाहीतर मामीमुळं काम झालं नाही असं व्हायचं. नाही नाही, असं काय नाही, या की, बसा. तुम्हाला तरी बचत गटाच्या कामात कुठे वेळ मिळतोय काय? बसा. आता बचत गटाची काम असत्याला असं काही वाटत नाही. का? मी आता बचत गटाचे अध्यक्ष नाही ना. काय? भय ती साखरपुड्याचा तमाशा झाला ना, बायकांनी अध्यक्षपद सोडायला लावलं मला. कोण आहेत त्या बायकांना? नाव सांगा फक्त. आहेत बचत गटातल्याच, पण आत्ताच काय करायला नको. मी सांगते तवा करा. हा, तुम्ही फक्त सांगायचं, दुसऱ्या दिवशी परत तुम्ही अध्यक्ष व्हायचं. ते तर होणारच आहे, पण मी तुमच्याकडे आले वेगळ्याच कामासाठी. बोला की. तुम्हाला वाटतंय ना तुमचं काम मी करावं, तसंच माझं बी एक काम तुम्ही करायचं. कसलं काम? काही बी झालं तरी अजिंक्य आर्मीत भरती व्हायला नाहीत पाहिजे. हा? होय, तरच मी तुम्हाला मदत करणार आहे. हेच सांगायला आले होते. येऊ का? हा हा, या. काय झालं भैया? अरे कालपर्यंत आपण विचार करत होतो की आज आर्मीत भरती झाला पाहिजे, का तर आपलं काम होईल. पण ही मामी आली, मामी म्हणते की आज आर्मीत भरती नाही झाला पाहिजे तरच तुमचं काम करेन. आता करायचं तर काय करायचं सांग ना. किती उशीर ग? अहो काय करणार, कमलताई सोडच ना. आजपर्यंत काय काय केलं, कुणा कुणाची लग्न लावली, सगळं काही सांगत बसल्या. त्यांना म्हणावं सगळ्या गावाला माहितीये तुम्ही काय काय केलं आणि कुणा कुणाची लग्न लावली ती. परत परत तीच तीच काय सांगायचं असते. बघ की ग. बरं ते राहू दे. स्थळाचं काय बोलले का ग? होय, एक हाय जागा, चांगली स्वतःच घर आहे. वडगावला 10 एकर जमीन आहे आणि घरचं सगळं चांगलंच आहे. आणि घरी कोण कोण असते? आई वडील आणि एक भाऊ आहे. भाऊ आता एम च्या शेवटच्या वर्षाला आहे आणि वडील बी शिक्षक होते, आता 2च महिने झाले रिटायर होऊन. आणि मुलगा काय करतो? अगं आर्मीत आहे, त्या डोकलामच्या तिकडं सप्लाय मध्ये आहे. हे कुठं आलं? आणि काय माहित, पण बदलीच चालू आहे. 1-2 महिन्यातच पंजाब मध्ये बदली होईल असं म्हणतात. आपण शीतलचं मग लग्नाचा विषयच काढायला नको, नाहीतर शीतल सगळं घर डोक्यावर घेईल. होय, आधीच त्या मुलाचा नकार आल्यापासून नाराज आहे. त्यात एवढं लांबचं स्थळ आणि ते पण आर्मीतलं. बघायचं का काय करायचं ते सांगा म्हणल्या कमलताई. नको म्हणून सांग त्यांना. बर, आणि त्यांना सांगा जरा जवळचं स्थळ बघा म्हणून. सांगते तसं. शितले थांब ना. काय राजा, माझा पाठलाग करतोयस का? मी कशाला तुझा पाठलाग करू?
मला वाटलं आणि कुणाचा प्रपोज घेऊन आलास का काय? ए मला काही दुसरी कामं नाही तुम्ही पोस्टमनला कुठे असतात दुसरी कामं? शिकले. सॉरी सॉरी. हा बोल, का थांबवलंस? असंच. असंच? हम्म. मला वाटलं काय तर काम असेल. तुझ्याकडे काय काम असणार आहे? वय ना, मग जाते मी. हे चिडके. तू चिडका. होय मग चिडून कोण निघालं? काय काम होतं बोल. मगाशी फोन का केला होतास? हा ते असंच केलता. मग काम झाले म्हणालीस की, ते काय होतं काम? हा ते होतं एक, पण काम झालं. अगं पण काय होतं? अरे काय नाही. बर. अरे बोल की आता. हा काय? आता तुला काय बोलायचं ते बी मीच सांगायचं वय. अगं काय नाही तर. बर मग जाऊ का मी? हा बाय. हा बाय. शितले. ऐक की, हा बोल. तुला ते आर्मीतलं स्थळ आलेलं त्याचं काय झालं? तुला कोणी सांगितलं? कळलं मला. कळलं म्हण. इक्यानं सांगितलं असल. वय पण तू का नाही सांगितलंस? अरे तेच सांगायला फोन केलता, पण बिझी लागला. आणि तसं बी आर्मीचं विचारायचं होतं. हा मग आर्मीचं मला विचारू शकत नाही वे? अरे इक्याला विचारलं, त्याला माहित असतं ना. आणि तसं बी तू भरती व्हायचंयस ना अजून. ए भरती व्हायचं म्हणून मला काय माहित नाही वे? बर सॉरी. आता त्याला विचारलं, पुढच्याला तुला विचारी. खुश? हा काय करतोय आर्मीत? काय करतो म्हणजे? जवान आहे ते, सप्लाय मध्ये आहे. हा तिथं आहे वय. होय. तो पहिला पोरगा आलता का नाही, त्यापेक्षा ह्योच पोरगा आला पाहिजे होता. बघू आता काय होतंय. पण यो पोरगा भारी असल. तुला न बघता का आला पोरगा भारी आहे का नाही ते? बघ तू, पोरगा फौजी आहे म्हणजे भारीच असल.